टोकरी में एक एक फल आ रहा है आणि टोकरी कब भरेगी पूरी, तर धीरे धीरे भर जाएगी तसं आता पवार साहेबांनी सुरू केलेलं आहे। आज त्याची सुरुवात झालेली आहे। पुण्यातून एक एक फल माढा मतदारसंघातला टोकरीत यायला लागलेला आहे। हळूहळू हळूहळू हे सगळा राज्यभर जाईल आणि ती पवार साहेबांची फळाची बास्केट चांगल्या चांगल्या फळांनी, नाशक्या फळांनी नाही, चांगल्या फळांनी भरलेली दिसेल तुम्हाला। आज आपल्या सगळ्यांच्या मध्ये मान तालुक्यामध्ये काल उमेदवारीचा अर्ज भरल्यावर आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब आज मान तालुक्यामध्ये मतदानात आले। मी आणि इतर सगळ्या पत्रकार बांधवांचं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि एक कार्यक्षम उमेदवार म्हणून त्यांनी या मतदारसंघातलं या मतदारसंघाच्या विकासाचे दृष्टी व्हायची भूमिका घेऊन कामात प्रयत्न ठरवले आणि आज ते आपल्या सगळ्यांच्या घरी आले। तुमच्या मनामध्ये त्यांच्या संदर्भात काय प्रश्न? माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवार तुम्ही झाल्यानंतर सद्यस्थिती कशी आहे, वातावरण कसं आहे? माढा लोकसभा मतदारसंघाची माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक उत्सवाचं वातावरण पूर्ण मतदारसंघामध्ये। त्याच्या मागील कारण असं आहे की मी गेले 6 महिने झाले मतदारसंघात फिरत होतो आणि फिरत असताना सगळ्या तालुक्यांमधून एकच मागणी होती की तुम्ही उभा राहा, ठामपणाने उभा राहत असेल तर आमच्या गावात या, नाहीतर उभा राहणार नसाल, आमच्याकडून नुसतं जाणून घेणार असाल तर बिलकुल फिरकू नका। तुमच्या कुटुंबाबद्दल आमची एक वेगळी अपेक्षा आहे। तर त्याच्या मागचं कारण असं की आमचे आजोबा साकार मशी शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून विजय मोहिते पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व बंधूंनी एक जिव्हाळ्याचं संबंध, राजकारण ही गोष्ट वेगळी आहे आणि वैयक्तिक संबंध एवढे मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघात ठेवले, सोलापूर जिल्ह्यात ठेवले। त्यामुळं एक वेगळी अटॅचमेंट आमच्या कुटुंबाबद्दल होती आणि एक वेगळ्या अपेक्षा विकासाच्या बाबतीतल्या जीवाभावाच्या नात्याच्या लोकांमध्ये होत्या। त्यामुळं अशा पद्धतीनं ठामपणाने जनता बोलत होती की उभा राहणार असेल तर या आणि उभाच राहायला लागतंय, हे पण दम दिला जायचा। म्हणजे मला काय काय तालुक्यातून युवा वर्गाने आता ज्येष्ठ माणसं समजून सांगायची लागते का गरज आहे येणार, परंतु युवा पिढी एवढी अग्रेसिव्ह होती गेल्या 10 वर्षातल्या कारभाराने एवढे कंटाळून गेलेले होते सगळे की दमच देत होते की तुम्हाला उभाच राहायला लागते, नाही तर पुन्हा आमच्या गावात कधी येऊ नका। आणि मग हा सगळा प्रकार बघून, लोकांची जनभावना बघून आम्ही ठोस निर्णय घेतला की कुटुंबासाठी उभं राहायचं नाही, उभं राहायचंय ते या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्यासाठी उभं राहायचंय। आणि सगळ्यांनी निर्णय घेतला आणि पवार साहेबांशी आम्ही चर्चा केली आणि पक्षात प्रवेश केला, उमेदवारी अर्ज दाखल केला आणि दाखल केल्यापासून प्रचंड प्रमाणात उत्साह, ज्यांना भीती वाटत होती हे काय करते माघार बिघार घेतली त्या ती भीती पूर्ण निघून गेली आणि प्रचंड उत्साहात कामाला सुरुवात झालेली सगळी। आज सकाळी पवार साहेबांना मी आणि उत्तमराव जानकर भेटलो। पवार साहेबांचं आम्ही दोघांनीही मार्गदर्शन घेतलं। माळशिरस तालुक्यातला गेल्या अनेक वर्षाचं राजकीय वैरत्व संपुष्टात आणण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांनी आम्हाला दोघांनाही मार्गदर्शन केलं आणि उत्तमराव येत्या 19 तारखेला त्यांच्या गटाच्या लोकांची बैठक घेत आहेत आणि बैठक घेऊन त्यात आपला निर्णय जाहीर करतायत। नक्कीच ही चांगली बाब आहे। आमच्या तालुक्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या दृष्टिकोनातून लोकांची अपेक्षा आहे की एवढे वर्ष वैरत्व केलं आणि याचा फायदा इतर लोकांनी घ्यायचं काम केलं, आता हे वैरत्व कुठं तर संपुष्टात आणलं पाहिजे आणि तालुक्याचा विकास डबल कसा वाढेल आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा तालुक्याच्या विकासावर जर दोघं एकत्र येऊन वेळ दिला तर नक्कीच तो जनतेच्या हिताचा होईल आणि मला खात्री आहे की ते 19 तारखेला चांगल्या पद्धतीनं निर्णय घेतील। आलेलीच आहे, त्यांनी सकाळी सगळ्या टीव्ही चॅनल्सला तशी बाईट दिलेली।
तुम्ही त्यांची जर आमदारकीची आकडेवारी प्रत्येकाची बघितली त्याच्यावरूनच चित्र स्पष्ट होईल. आणि आज मला वाटते मी जे फिरलोय 6 महिने, जनता विरुद्ध नेते मंडळी असं हे लोकसभेचं इलेक्शन झालेलं आहे. त्यामुळं आमदार एकीकडे आणि जनता एकीकडे अशी परिस्थिती अख्ख्या मतदारसंघात झाल्याची दिसून येते. मी मागाशी सांगितलं आपल्याला आणि अजूनही सांगतो, अख्ख्या मतदारसंघात मी जे फिरलो तर फिरण्यातनं जे दिसून आलं की जनतेचीच इच्छा होती की मी उभा राहावं. त्या दृष्टिकोनातून पक्षाकडेही मागणी केली होती, परंतु मिळाली नाही. तरी जनतेचा रेटा चालू झाला राहिला. आणि एवढा रेटा असताना मी जनतेला त्यांच्या अपेक्षा आकांक्षाला डावलणं हे चुकीचं होईल. त्या जनमताच्या विरोधात जाऊन मी निर्णय घेणं चुकीचं होईल, माझ्या वैयक्तिक स्वार्थात होईल. मी आता केवळ आणि केवळ जनतेच्या स्वाभिमानासाठी उभा आहे. माझ्या स्वाभिमानासाठी नाही, जनतेच्या स्वाभिमानासाठी. आपल्याला दिसून येते रघुनाथ राजे आणि त्यांचे सर्व सहकारी आमच्या बरोबर आहेत. हळूहळू दिसेल सगळ्यांना. मागाशी जसं मी बोललो कार्यकर्त्यांना, प्रमुख नेते मंडळींना बोललो की आताशी ही सुरुवात आहे आणि सुरुवात झालेली आहे. आणि आता ओढ्याच्या स्वरूपात आहे, परत नदीच्या स्वरूपात मतदानाच्या दिवशी तुम्हाला समुद्रात परिवर्तन दिसेल त्याचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक सांगतो, तुम्ही सगळ्यांनी आवर्जून सरदार पिक्चर युट्यूबवर चेक करा. सरदार पिक्चर मध्ये असा संभाषण दाखवलेलं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरू साहेब आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यातला एक संवाद दाखवला की देशाचं जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि एक एक राज्य त्यात घेतली जात होती, मग त्यात सरदार वल्लभभाई पटेलांनी एक डायलॉग पिक्चर मधला संवाद दाखवलाय की सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात की टोकरी में एक एक फल आ रहा है आणि टोकरी कब भरेगी पूरी, तर धीरे धीरे भर जाएगी. तसं आता पवार साहेबांनी सुरू केलेलं आहे. आज त्याची सुरुवात झालेली आहे. पुण्यातून एक एक फल माढा मतदारसंघातला टोकरीत यायला लागलेला आहे. हळूहळू सगळा राज्यभर जाईल आणि ती पवार साहेबांची फळाची बास्केट चांगल्या चांगल्या फळांनी, नाशक्या फळांनी नाही, चांगल्या फळांनी भरलेली दिसेल तुम्हाला. सगळ्या भूमिका हळूहळू स्पष्ट होतील. मी एकदम सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही, परंतु एकत्र काम करायचं या दृष्टिकोनातून पवार साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. त्या घडामोडी होत राहतील, सगळ्यांना आपल्याला दिसत राहतील. आणि आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे की आमच्या सगळ्या त्यांच्याही कार्यकर्त्यांनी ठरवले आणि आमच्याही कार्यकर्त्यांनी ठरवले की दोघांनी एक राहायचं आणि आमच्या दोन्ही गटाच्या लोकांचा वापर झाला. तालुक्याचा इथून पुढे कोणाचा वापर कोण द्यायचा नाही आणि तालुक्यासाठी एकत्र राहणं गरजेचं आहे. हे ठाम पक्का ठरवलेलं आहे. आमच्या कुटुंबात ती सवय नाहीच आहे. एक तर कुठल्या बैठकीत असेल तरच उचलला जात नाही आणि जरी मिस्ड कॉल पडला माझी सवय अशी की मी रिटर्न कॉल करतो. मी आता तिथं तुमच्या सिंगणापूर पाटीला इथं कोपऱ्यावरती कलिंगड खाऊन पुस्तक रस घेऊन सगळ्यांबरोबर गप्पा मारून आलो. मान तालुक्यात मी फिरलो बरेच दिवस आणि मान तालुक्याचे आणि मोहिते पाटील कुटुंबाचे आजचे संबंध आहेत, तिसऱ्या पिढीचे संबंध आहेत. आणि आम्हाला 100% खात्री आहे की तो रिझल्ट काय असतो ते मतदानातून दिसून येईल आणि 4 जूनला तुम्हाला ते स्पष्टता दिसून येईल सगळी. आणि या भागातले सगळेच नेते मंडळी आमच्या बरोबर आहेत. आता आमची टीम वर्क झालेली आणि ते टीम वर्क असा रिझल्ट दाखवल की मानला कारण नसताना बदनाम केलं जाते अख्ख्या मतदारसंघात. मान मायनस जाईल, मान मायनस जाईल. मला 100% खात्री आहे मान मायनस जाणार नाही, मान प्लस मध्येच येईल. अशा दृष्टिकोनातून आमची टीम आम्ही सगळी एकत्र, मोहिते असतील, अनिल देसाई असतील, प्रभाकर देशमुख साहेब असतील, तिकडे खाटामधून रणजित भैया असतील, जे जे अजून सगळे येणार आहेत आमच्या बरोबर, सगळीच टीम आम्ही असा रिझल्ट दाखवू की मानला कारण नसताना बदनाम केलं जाते. ती बदनाम होणार नाही. मान रिझल्टच दाखवल एवढं मी 100% खात्री सांगतो. आणि याचं मागचं उदाहरण सांगतो. माझं 2014 साली विजयसिंह मोहिते पाटील साहेब उभे होते तेव्हा प्लसच होतं मान आणि आताही प्लसच राहणार. या बाबतीतले
स्पष्टीकरण आमचे चुलते आदरणीय बाळदादा, म्हणजे आम्ही बाळदादा म्हणतो, तुम्ही सगळे जयसिंह मोठे पाटील साहेब म्हणतात, त्यांनी स्पष्टपणाने भूमिका जाहीर केलेली आहे. त्यामुळे मी साहेबांच्या लेवलला तो विषय आहे आणि पवारसाहेब व्यवस्थित ते हँडल करतायत. माझेही चांगले संबंध आहेत, मी त्यांच्याशी संपर्कात आहे. त्यांची नाराजी नक्कीच काय असेल ते दूर करण्याच्या दृष्टीने सगळेजणच आम्ही प्रयत्न करतोय. आणि साहजिक आहे की अचानक माझी उमेदवारी पुढे आली, त्यांनी उमेदवारीच्या दावेदारीसाठी खूप प्रयत्न केले. तर ते एवढे हलक्या कामाचे नाहीत. एक चांगलं नेतृत्व आहे, युवा नेतृत्व आहे, त्यांना चांगलं त्यांचं फ्युचर समजते आणि आमची दोघांची चांगली दोस्ती आहे. ते नक्कीच समजूतदारपणाने आमच्या टीम मध्ये सांगितलं. माझ्याशी मी असं सांगितलं नाही, काल अकलूजच्या जाहीर सभेत सुद्धा मी बोललो की माझं कुटुंब जसं माया मागं होतं, माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यातले किंवा किंबहुना माढा लोकसभा मतदारसंघातले काही कार्यकर्ते ठाम उभं राहायचं म्हणून माया मागं होते. त्यात दररोज सातत्यानं पाठपुरावा करणारे प्रमुख नेते मंडळींपैकी अनिल भाऊ होते. दर एक दिवसाड कोणी माघार घ्यायची नाही अजिबात. काय भलं अपक्ष उभं राहायचं तरी उभं राहायचं, बिलकुल माघार घ्यायची नाही. पिटू बाबा होते आणि माझे मित्र बाबासाहेब देशमुख सांगोलेचे. त्या तिघांनी मला अख्ख्या ह्या 6 महिन्याच्या घडामोडीमध्ये एवढं बॅकिंग दिलेलं आहे आणि माझं सायकोलॉजी ढासळून दिली नाही, कुठं मानसिकता ढासळून दिली नाही, एक आधार दिलेला आहे. या गोष्टी मी विसरू शकत नाही. मी जाहीर सांगितले आणि मला जी माणसं मदत करतात, अडचणीच्या काळात मदत करतात, मी जाहीर सांगतो सगळ्या गोष्टी, मी लपवून ठेवत नाही. आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.